नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। विट्यात पालिका प्रशासनाचा गतिमान कारभार। विट्यात नगराध्यक्षा व नगरसेवकांचा पदभार स्वीकारून 24 तास उलटत नाहीत तोवरच प्रशासनाचा गतिमान कारभार पाहायला मिळाला। गावभागातील रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेला काटेरी झाडाझुडपांचा फांद्यांचा कचरा तत्काळ एक कॉल केल्यावर उचलण्यात आला। त्यामुळे गावभागातील व त्या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या सर्व नागरिकांनी नगरपालिकेच्या गतिमान कारभारामुळे समाधान व्यक्त केले। गावभागातील गणपती मंदिराजवळ असणाऱ्या एका बंद जागेतून रस्त्यावर आलेल्या काटेरी फांद्या तेथून पायी जाणाऱ्या येणाऱ्या व वाहनधारकांना लागून गंभीर इजा होण्याच्या स्थितीत होत्या। रात्रीच्या वेळेस त्या अजिबातच दिसत नव्हत्या। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी स्वतःच त्या काढून सर्वांना दिलासा दिला। परंतु रस्त्यावर पडलेल्या काटेरी झाडाझुडपांचा फांद्या ह्या तिथून जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना व वाहनधारकांना अडचणी आणणाऱ्या होत्या। यावर स्थानिकांनी तत्काळ नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाशी संपर्क केला। त्यावर तातडीने कारवाई करत स्वच्छता विभागाचे जयंत साबळे व त्यांच्या पथकाने ट्रॅक्टरच्या साहाय्याने त्या काटेरी झाडाच्या तोडलेल्या फांद्या व त्याचा कचरा व्यवस्थित भरून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन गेले। त्यामुळे पहिल्यांदाच एका कॉलवर इतकी फास्ट सुविधा दिल्याने प्रशासनाचा कारभार गतिमान झाल्याचे पाहायला मिळाले व त्याची चर्चा संपूर्ण दिवसभर गावभागात होत होती। सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा।